हाय, तर मी आज शेवगा मसाला बनवणार आहे, जो की नॉनव्हेजला सुद्धा लाजवेल. तुम्ही नॉनव्हेज खाता असाल किंवा नसाल, दोन्हीपैकी कोणीही असाल तरी तुम्ही अशा प्रकारचा शेवगा मसाला ट्राय करून पहा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. सगळ्यात अगोदर मी शेंगा कट करून त्याचे साल काढून घेणार आहे. कट केलेल्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. आता या शेंगा 2 मिनिट गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचे आहे. शेंगा उकडेपर्यंत आपण भाजीचं वाटण बनवून घेऊ. त्यासाठी आपण घेतलं आहे खोबरे, कांदा, थोडंसं दगडफूल, मिरे, लवंगा, दालचिनी आणि थोडंसं बाजरीचं पीठ. आता हे सगळे एक एक करून आपण भाजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण कांदा घेतलेला आहे. असा लालसर कांदा झाला की तो काढून घ्यायचा. आता आपण खोबरे भाजून घेऊ. खोबरे लालसर झाले की त्याच्यामध्ये मिरे, लवंग आणि दालचिनी ॲड करायची आहे. आता दगडफूल पण भाजून घेऊ. आणि आता दगडफूल काढून घेऊन सगळ्यात शेवटी भाजायचं आहे बाजरीचं पीठ. तर आपण हे अशा प्रकारे सर्व भाजून घेतलं आहे. आता हे सगळं आणि त्यासोबतच लसूण, अद्रक, कोथिंबीर हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आता एका कढईमध्ये तेलामध्ये हे वाटण टाकायचं आहे. आणि लाल होईपर्यंत त्याला शिजू द्या. मिश्रणाला कलर आला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा धनेपूड. या सगळ्या साहित्याला एकजीव करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करा. बोला इकडे. आणि आपल्याला यामध्ये आता आपण उकडलेल्या शेंगा ॲड करायच्या आहेत. आता दुसरीकडे आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता या भाजीमध्ये आपण ते गरम केलेलं पाणी टाकूया. तर आता या भाजीमध्ये मीठ ॲड करू.
आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजू देऊ. तर अशा प्रकारे आपला खूप टेस्टी असा मसालेदार शेवग्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. रेसिपी